गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? लक्ष्मण ब्लॉग जोरदार चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहे चिराई सेल्फी पॉईंट बघायला. तर चिराई घाट पण पाहू आणि धबधबे पण भरपूर आहेत, ते पण बघणार आहोत. हे ठिकाण सुरगाण्यापासून अवघ्या 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग अतिशय भरलेला असतो. हिरवेगार डोंगर, वाहणारे झरे बघण्यासाठी प्रवासी इथे थांबून फोटो काढतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. तर मित्रांनो, आता आपण घाट रस्त्यावरती उभा आहे आणि इकडे रस्ता आणि तिकडे पण घाट आणि आपण त्या बाजूने आलो खालच्या साईडने. आणि आता आपण मंदिर आहे पोटेदेवाचं, तिकडे जाणार आहे. चला आता आपण तिकडे जाऊ. आणि समोरच जो झेंडा दिसतोय ना समोर, बघा जो झेंडा दिसतोय ना समोर, तिथं तो मंदिर आहे बघा. आणि आता आपण तिथे दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आता आपण पोटेदेवाच्या मंदिराजवळ इकडे पुढे उभे आहे आणि आता लगेच आपण दर्शन घ्यायला जाऊ. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर समोरच तुम्ही पाहू शकता तो धरण दिसतोय आणि त्या बाजूला त्याच्या थोडेसे अलीकडे सुरगाणा आहे आणि इकडे भरपूर गावे आहेत आणि सर्व बाजूला हिरवळ पसरलेली आहे. आणि आता आपण इथं पोटेदेवाचं दर्शन झालं. पोटेदेव म्हणजेच महादेव. आणि इथून आता आपण पुढे सेल्फी पॉईंट आहे तिकडे जाणार आहे. चला आता आपण लगेच निघू तिकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण सेल्फी पॉईंट जवळ येईल आहे आणि समोरचा हा एक पहिला एक सेल्फी पॉईंट आणि त्याच्या बाजूला हा एक आणि त्याच्याच खाली तिसरा सेल्फी पॉईंट आहे. आणि याच्या बॅक साईडला धबधबे आहेत आणि हा एक धबधबा आणि त्याच्या खाली आहे. पर्यटक येतात, जास्त नाही पण जे रस्त्याने येत जात राहतात ना, ते एक अर्धे लोक थांबतात इथं. तुम्ही जर कधी आले तर थांबू शकता.
मस्त वातावरण आहे. हा बघा, तो बघा धबधबा आहे. तर मित्रांनो, घाट रस्ता पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर असेच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बी करून टाका. धन्यवाद.